अजून एक सांगतो आता, आणि ह्या गोष्टी तुम्हाला जे काही या चरित्रात वगैरे लोक लिहित नाहीत. शिवाजीराजे जिजाऊ साहेबांना राजगडावर भेटून प्रतापगडला गेले ना, ते साधारण सप्टेंबर 1659 गेले. बघा, सप्टेंबर 1659 राजगडावर जिजाऊ साहेबांना भेटून शिवाजीराजे प्रतापगडावर आले. प्रतापगडावरनं ते लगेच पुढे आले. आता अफजल खानाला मारल्याच्या नंतर महाराजांनी ताबडतोब जाऊन आईला सांगायला नको होतं का, तुम्ही सांगितलं आऊसाहेब मातोश्री साहेब म्हणून मारला, साखरा वाटा, हत्तीवरनं साखरा वाटा, भांड्यांचे आवाज करा, म्हणजे तोफांचे आवाज करा. नाही, शिवाजीराजे गेले सीमेवर, पन्हाळ्यात अडकले, पन्हाळ्यातून सुटले, विशाळगडवर गेले. तो मसूद विशाळगडला वेढा घालायला लागला, शेवटी त्याचा पराभव झाला. तिथनं शिवाजीराजे आले आणि मग ज्या वेळेला भेटले, मध्ये 1.25 वर्ष गेलेलं होतं. तुम्ही कल्पना करा काय. आई आणखी मुलगा हे जे स्वराज्य सांभाळत आहेत हे दोघंजणं 1.25 वर्षानंतर भेटलेले आहेत सगळ्यात. महाराजांना वाटलं नसेल किंवा आऊसाहेबांना वाटलं नसेल की ह्यांनी माझ्या मुलांनी काय पराक्रम केला, थोर पराक्रम केला, की भेटावं आपल्याला त्याला. आणि महाराजांनाही वाटलं असेल काय पराक्रम केला ते जाऊन दाखवावं, आऊसाहेबांना सांगावं. नाही, स्वराज्यवृद्धी, राज्याची वृद्धी, राज्याच्या सीमा बळकट करणे, राज्याचा विस्तार करणे, आणि युद्ध खेळायचं तर ते सीमेवर खेळणे, यासाठी हे सगळं शिवाजीराजांनी हा पायंडा दाखवून